सक्सेस अकॅडमी 12th स्टुडंट्स 12th फिजिक्स ऑनलाईन लेक्चर. तर जे आपलं लास्ट लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये आपण रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी, जी सरफेसवरती एक्स्ट्रा एनर्जी असते पोटेन्शियल स्वरूपामध्ये, त्याच्या खालची एनर्जी कमी असते, म्हणजे सगळ्यात जास्त एनर्जी कुठं असते लिक्विडच्या सरफेसवर, त्या एक्स्ट्रा एनर्जीला आपण म्हणतो सरफेस एनर्जी. तर त्या दोघातलं आपण रिलेशन बघितलं होतं. तर ते रिलेशन पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो. तर जेव्हा आपण ते रिलेशन सोडवायला चालू केलं त्याला आपल्याला एक फॉर्म्युला सापडला होता बघा, वर्क डन इज इक्वल टू टी डीए. वर्क डन इज इक्वल टू टी म्हणजे सरफेस, डी म्हणजे काय सरफेस एरिया. आता हेच वर्क कशामध्ये सोडवतो पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे त्याला ई म्हणले, तीच एनर्जी कुठली असते सरफेस एनर्जी. त्यामुळे वर्क डनला कुठला फॉर्म्युला सिम्बॉल अप्लाय झाला सरफेस एनर्जी. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया. मग आपल्याला रिलेशन पाहिलं, हे एरिया मल्टिप्लायला इकडे गेले की डिव्हाइडला, त्यामुळं सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय झाला सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. सो ह्या दोघांचं रिलेशन काय सापडलं इज इक्वल टू, म्हणजेच आपल्याला फायनल रिलेशन काय सापडलं बघा, सरफेस टेन्शन हे सरफेस एनर्जी पर युनिट एरियाला नेहमी काय असतं इज इक्वल टू असतं. दिस इज द रिलेशन, किंवा दोन्ही एकमेकाला इक्विव्हॅलंट आहेत. हे करत असताना आपल्याला एक महत्वाचं, हे मी परवा पण सांगितलं होतं की हे डेरिव्हेशन आपल्याला न्यूमेरिकल साठी महत्वाचं आहे. तर वर्क डन, आता मला समजा एक लिक्विडचं ड्रॉप तयार करायचं आहे बघा, इथं महत्वाचं आहे वर्क डन. आता ते लिक्विड ड्रॉप तयार करायला काहीतरी एनर्जी किंवा वर्क लागणार बघा. वर्क डन फॉर फॉर्मेशन ऑफ लिक्विड ड्रॉप. आता लिक्विडचा ड्रॉप हा नेहमी सरफेसवर असतो बघा, हा सरफेस आहे आणि सरफेसवरती लिक्विडचा ड्रॉप आहे समजा, बरोबर आहे. त्यामुळे ह्याचा आपल्याला एकच सरफेसशी, म्हणजे हा सरफेस एअर मध्ये, पण हा फक्त सॉलिडशी कनेक्ट आहे, त्यामुळे ह्याचा एकच सरफेस सॉलिडशी कॉन्टॅक्ट मध्ये. त्यावेळेला हा फॉर्म्युला ऍज इट इज आपल्या होणार वर्क डन इज इक्वल टू टी. आता लक्षात ठेवा कुठलाही लिक्विडचा ड्रॉप हा स्पेरिकल शेप घेत असतो. हे वाक्य काय लक्षात ठेवा, सोप बबल असू दे किंवा लिक्विडचा कुठला ड्रॉप असू दे, हे नेहमी कुठला शेप पकडतं स्पिअर. आणि स्पिअरचा फॉर्म्युला काय असतो एरियाचा 4πr². त्यामुळं लक्षात ठेवा या ठिकाणी डीए बरोबर, वर्क डन ऍज इट इज, सरफेस ऍज इट इज, फक्त ड्रॉप असेल तर स्पिअर असणार, आणि स्पिअरचा वरचा एरियाचा फॉर्म्युला काय 4πr². म्हणजे थोडक्यात वर्क डन फॉर फॉर्मेशन ऑफ लिक्विड ड्रॉप काय झाला फॉर्म्युला 4πr²t झाला. काय झाला फॉर्म्युला 4πr²t. पण हेच जर आपण हवेमध्ये बबल सोडला, जसं आपण सांगितलं जत्रेमध्ये किंवा लहानपणी आपण डेफिनेटली प्रत्येकानं असं साबणाचं पाणी असतं त्याच्यामध्ये फुंकर मारून आपण बबल तयार केले असतात. ते बबल कुठं ब्लो होता तो लक्षात ठेवा, ते आता हवेत तरंगतात. म्हणजे ह्याचं दोन्ही साईड्स लक्षात घ्यायचे, दोन्ही साईड्स कशाशी कनेक्टेड एअरशी. आता पुढचं बोलले बघा, हे जर लिक्विडचं ड्रॉप होतं, लिक्विडचं ड्रॉप नेहमी एक सरफेस क्वांटिटीमध्ये, पण ज्यावेळेला आपण बबल सोप बबल हवेमध्ये सोडतो, ब्लो करणे म्हणजे वाहत जाणे, त्यावेळेला जे दोन सरफेसेस क्वांटिटीमध्ये असतात. त्यामुळे इथं फॉर्म्युला काय होणार बघा, वर्क डन फॉर ब्लोईंग अ, ब्लो शब्द आहे म्हणजे वाहत जाणे, अंतराळ आहे तरंगत आहे, अ सोप बबल इन एअर. मग हा फॉर्म्युला असंच असणार आहे dw=t_dA. मग हा बबलचा देखील शेप कुठला असतो स्पिअरचा, पण याचे दोन सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यामुळे इथं 2 न मल्टिप्लाय करायला लागणार बरोबर. लिक्विडच्या ड्रॉपला 2 न मल्टिप्लाय नाही, इथं मात्र 2 सरफेसेस आर इन कॉन्टॅक्ट बरोबर. जेव्हा हे वरती ब्लो होत जातं तर 2 सरफेसेस इन कॉन्टॅक्ट, त्यामुळे 4 2 8. त्यामुळं वर्क डन फॉर सोप बबल लक्षात ठेवा तेव्हा 8πr²t आहे, लिक्विडचा ड्रॉप असेल तर 4πr²t. माझी हिंट लक्षात आली. जर फॉर्मेशन ऑफ लिक्विड ड्रॉप असेल आणि वर्क डन कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर फॉर्म्युला कुठला वापरायचा 4πr म्हणजे त्या स्पेअरची रेडियस, टी म्हणजे सरफेस टेन्शन 4πr²t, आणि तेच ब्लोईंग अ सोप बबल त्यावर वर्क डनचा फॉर्म्युला 8πr²t. कारण इथं दोन सरफेस क्वांटिटी असल्यामुळे ते 4चे काय होतं डबल होतं. लक्षात आलं, हे जरा लक्षात ठेवा, आपल्याला न्यूमेरिकलला लागेल. आणि आता एक मी महत्वाचा भाग घेणार आहे, आणि त्या महत्वाच्या भागाचं नाव आहे इट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा शब्द ऐकलाय, इट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात येते. मग इथं मी तुम्हाला 3 प्रकारचे लिक्विड दाखवलेत. आता लिक्विड किंवा फ्लुइड्स आपल्याला नेहमी कशामध्ये घ्यायला लागतात कंटेनरमध्ये, तर इथं मी 3 कंटेनर घेतलेत बघा. समजा ते काचेचं आहे, सो ते ग्लास आहे, म्हणजे हे कंटेनर कशाचे आहेत काचेचे आहेत. सो ग्लास मटेरियल आहे म्हणजे सॉलिड आहे, आणि याच्या आतमध्ये काय घेतले लिक्विड घेतले. आता लिक्विडमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवेल बघा, जो सेंटरचा भाग आहे हा हॉरिझॉन्टल आहे, सेंटरचा भाग आहे हा हॉरिझॉन्टल आहे, सेंटरचा भाग नेहमी हॉरिझॉन्टल असतो. पण ज्या वेळेला लिक्विड
सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, बघा मी काय सांगतोय ते, ज्यावेळेला लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, आता इथं कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे त्यामुळे इथं सरफेस कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे, पण ज्यावेळेला लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेला ते कुठला ना कुठला तरी शेप पकडतं, ते हॉरिझॉन्टल राहत नाही. इथं कॉन्केव्ह पकडलंय बघा, आंतरवक्र. इथं कुठला पकडलाय बघा, कॉन्व्हेक्स आहे. इथं सेमी कॉन्केव्ह पकडले. म्हणजे थोडक्यामध्ये व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, त्यावेळेला ते हॉरिझॉन्टल नसतं. इट हॅज अ सम शेप, त्याला काहीतरी कर्व मिळतो. मग तो कधी कॉन्केव्ह असतो, कधी कॉन्व्हेक्स असतो, कधी सेमी कॉन्केव्ह असतो. लक्षात आलं. म्हणजे डेफिनेटली थोडक्यात लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती काहीतरी शेप पकडतं. आणि तुम्ही देखील करून बघू शकता. बघा तुम्ही घरामध्ये आपण पाणी पितो, पेला असतो, पेल्यामध्ये पाणी बघा, आज वाटल्यास तुम्ही जेवताना बघू शकताय. पाणी घ्या, पाण्याचं त्या ग्लासमध्ये जर पाणी घेतलं, समजा स्टीलचं असेल किंवा काचेचं असेल, तर मधला भाग हा कसा असतो, प्लेन असतो, पण तिथे कडेला बघा, त्याच्या कडेला त्यानं काहीतरी असं थोडंसं शेप पकडलेला असतो. लक्षात घ्या. म्हणजे व्हेन, ह्या सगळ्याचा अर्थ काय झाला, व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, जिथं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, जिथं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्या ठिकाणी सरफेस हॉरिझॉन्टल राहत नाही, फ्री सरफेस हॉरिझॉन्टल राहत नाही. इट हॅज अ सम शेप, त्याला काहीतरी कर्व मिळतो. मग आता जगामध्ये सॉलिड लिक्विडवरनं 3 प्रकारचे लिक्विड आहेत बघा. आता काही लिक्विड असे आहेत की जे सॉलिडमध्ये घेतल्यावर त्याला ते काही प्रमाणात भिजवतात, वेट्स म्हणजे भिजवणे, आणि पार्शियल म्हणजे काय, काही प्रमाणात भिजवतात, काही प्रमाणात कोरडं ठेवतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही काचेमध्ये केरोसिन घ्या, काचेच्या भांड्यामध्ये केरोसिन घ्या, रॉकेल, त्यावेळेला, आणि पुन्हा ते रॉकेल काढून टाका, तर तुम्हाला त्याचा काचेचा काही भाग हा ड्राय दिसेल आणि काही भाग हा भिजेल दिसेल. म्हणजे तो काही प्रमाणात त्याला भिजवतोय, काही प्रमाणात भिजवत नाही. त्याला शब्द वापरलाय पार्शली. म्हणजे ह्या केसमध्ये जर मी केरोसिन विथ ग्लास घेतलं, कुठलं एक्झाम्पल घेतलं बघा, केरोसिन विथ ग्लास, तर त्या केसमध्ये केरोसिन ग्लासला काय करतं, पार्शली वेट करतं. म्हणजे ही केस कुठली झाली, पार्शली वेटची. एक्झाम्पल कुठलं लक्ष ठेवा, केस म्हणलं तर हे सांगायचं आणि एक्झाम्पल म्हणलं तर हे सांगायचं. कुठली केस झाली, लिक्विड पार्शली वेट द सॉलिड. म्हणजे एक्झाम्पल काय, केरोसिन विथ ग्लास, त्यावेळेला कुठला शेप असतो बघा, कॉन्केव्ह शेप होतो. त्यावेळेला कुठला शेप होतो, कॉन्केव्ह होतो. आता इथं बघा, लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड, म्हणजे काही लिक्विड्स असे आहेत की जे सॉलिडला अजिबात भिजवत नाहीत. असं कुठलं आहे, तुम्ही म्हणणार सर असं कुठलंच नाही, एकतर पार्शली भिजवणार किंवा पूर्णपणे भिजवणार, बरोबर. असं कुठलं आहे, लक्षात ठेवा, मर्क्युरी, पारा. लक्षात, मर्क्युरी, पारा, बरोबर आहे, हे लिक्विड आहे, पण तुम्ही ते सॉलिडवर किंवा जमिनीवर टाका, ते त्याला भिजवत नाही. म्हणजे थोडक्यात मी मर्क्युरी विथ ग्लास जर घेतलं, म्हणजे काचेमध्ये मर्क्युरी घेतलं तर लिक्विड घेतलं, पण ते त्याला अजिबात भिजवत नाही. म्हणून कुठली केस आहे बघा, डज नॉट वेट. त्यामुळे सेकंड बी केस कुठली आहे बघा, लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. इथं कुठली होती, पार्शियल वेट, ही केस झाली. आणि झालं एक्झाम्पल केरोसिन विथ ग्लास, त्यावेळेला कुठला शेप आहे बघा, कॉन्केव्ह शेप आहे. पण जर तुम्ही त्याच ग्लासमध्ये जर मर्क्युरी घेतलं तर मर्क्युरी एक्झाम्पल कशात झालं, ह्या केस अजिबात भिजवत नाही, पारा अजिबात भिजवत नाही, डज नॉट वेट, तर त्यावेळेला कॉन्व्हेक्स शेप होतो बघा, बहिर्वक्र शेप होतो, बरं. आणि ज्या वेळेला आपण पाणी काचेमध्ये जर घेतलं, इन ग्लास कंटेनर, काचेच्या कंटेनरमध्ये आपण वॉटर घेतलं, तर मला सांगा ती त्याला पूर्णपणे भिजवतो. म्हणजे तिसरा प्रकार कुठला झाला, लिक्विड कम्प्लिटली वेट्स म्हणजे भिजवणे द सॉलिड. ह्या केसमध्ये तुम्ही घेऊ शकता वॉटर विथ ग्लास. म्हणजे मी तुम्हाला 3 केसेसचे 3 एक्झाम्पल सांगितले बघा. ह्या केसमध्ये सेमी कॉन्केव्ह झाले बघा, कॉन्केव्ह झाले पण कसं झाले, सेमी कॉन्केव्ह झाले. सो दीज आर 3 टाइप्स ऑफ लिक्विड्स. तर लक्षात ठेवा. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये पण एक गोष्ट काय कळली, व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इट हॅज नो हॉरिझॉन्टल शेप, इट हॅज समवन शेप, काहीतरी शेप असतो. आता तो शेप कशावर डिपेंड आहे, केस कुठले आहे त्याच्यावरती, किंवा एक्झाम्पल कुठलं आहे त्यावरती. मग पहिला प्रकार कुठला झाला, लिक्विड पार्शली वेट्स द सॉलिड, केस एक्झाम्पल केरोसिन विथ ग्लास, शेप कुठला, कॉन्केव्ह. दुसरं, लिक्विड डज नॉट वेट्स द सॉलिड, अजिबात भिजवत नाही, एक्झाम्पल कुठलं, मर्क्युरी विथ ग्लास, काचेमध्ये जर तुम्ही मर्क्युरी घेतलं त्यावेळेला शेप कुठला आहे बघा, कॉन्व्हेक्स आहे. आणि तिसरं, वॉटर विथ ग्लास, आता काचेच्या पेल्यामध्ये तुम्ही जर पाणी घेतलं तर ते पूर्णपणे भिजवतं, लिक्विड कम्प्लिटली विथ द सॉलिड, तर त्यावेळेला शेप कुठला आहे, सेमी कॉन्केव्ह आहे. लक्षात. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला सॉलिड लिक्विडच्या कुठं कॉन्टॅक्टमध्ये येत असतं त्यावेळेला त्याला कुठला ना कुठला तरी कर्व मिळतो, तो हॉरिझॉन्टल नसतो. 3 प्रकारचे
केसेस, 3 प्रकारचे एक्झाम्पल्स. त्यामुळे ह्याच्या पुढे केरोसिन विथ ग्लास म्हणलं की पार्शियली वेटच आठवलं पाहिजे. आता आपल्या क्लासचे हिंट सांगायला लागलोय. चल, त्यानंतर मर्क्युरी विथ ग्लास म्हटलं की तुम्हाला डज नॉट वेट आठवायला पाहिजे. वॉटर विथ ग्लास म्हटलं तर कम्प्लिटली वेट. कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, सेमी कॉन्केव्ह. ABC लक्षात आलं. हे थोडंसं स्टॉप करून वगैरे तुम्ही व्यवस्थित स्वतः करा, स्वतःचे काही नोट्स तयार करा. मग आता तुमचं म्हणणं असं असेल की सर आपण टॉपिक तर कुठला चालू केलाय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ह्याच्या अँगल बद्दल तुम्ही काहीच बोलत नाहीये. आता मी बोलतो. आता मला सांगा, ज्या ठिकाणी लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या ठिकाणी काहीतरी कर्व झालंय. आता मी पहिलं एक्झाम्पल घेतो. कॉन्केव्ह. ह्या ठिकाणी हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सॉलिडचा आणि लिक्विडचा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर. तर त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून हे जे लिक्विडचा कर्व आहे, ह्या लिक्विडचा काय आहे, कर्व आहे, ह्याला मी काय करतो, टँजंट काढतो. स्पर्शिका काढली बघा. ह्या कर्वला, लिक्विडच्या कर्वला मी काय काढलं, टँजंट काढली. कुठून काढली, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सॉलिड लिक्विडच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून असं हा टँजंट काढला. आणि मी आता लिक्विडच्या साईडनं, आता मी 2 ठिकाणी अँगल मोजू शकतो. इकडून एक अँगल मोजू शकतो आणि इकडून मोजू शकतो. मग नेहमी लक्षात ठेवा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठून मोजायचा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा नेहमी इनसाइड लिक्विडच्या इनसाइड मधनं मोजायचा. तर हा जो अँगल झाला कोणाकोणामधला, सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला. सॉलिड सरफेस आणि टँजंट मधला हा जो अँगल आहे ह्यालाच म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यालाच आपण काय म्हणतो, थिटा. तसं इथं पण आहे बघा. हा काय झाला सांगा, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सॉलिडचा आणि लिक्विडचा. या ठिकाणी शेप कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून नेहमी लिक्विडच्या कर्वला, लिक्विडच्या सरफेसला काय करायचा, लिक्विडच्या सरफेसला काय काढायचा, टँजंट काढायचा. टँजंट काढल्यानंतर मला सांगा, आता अँगल मोजायचं. इथं पण अँगल मी इकडून किंवा इकडून मोजू शकतो. तर नेहमी अँगल कुठून मोजायचा, लिक्विडच्या इनसाइड मोजायचा. हा जो अँगल आहे ह्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता ह्या केसमध्ये सेमी कॉन्केव्ह काय बघा, हा सॉलिड सरफेस आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथं आहे. म्हणजे इथं जर टँजंट काढला तर त्या सरफेसवरतीच येणार आहे आणि तिथूनच तिथला अँगल म्हणजे किती असतो, 0. म्हणजे सेमी कॉन्केव्ह मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे, 0. कारण ते बरोबर याच्या सरफेसवर आले. लक्षात आलं. म्हणजे ह्या तिन्ही केसमध्ये मी अँगल मोजले. अँगल कोणाकोणामध्ये मोजायचे, सॉलिड सरफेस आणि टँजंट. बघा, मी आता हळूहळू तुमची डेफिनेशन तयार करून घ्यायला लागलोय. अँगल कोणाकोणामधले मोजायचं, सॉलिड सरफेस आणि टँजंट. टँजंट कुणाला, फ्री सरफेस ऑफ लिक्विडला, लिक्विडच्या कर्वला. कुठून, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सॉलिड आणि ह्याच्यामध्ये. आणि तो मोजता नेहमी कुठून मोजायचा, इनसाइड लिक्विड. बरं. असा जो असतो तो काय असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग लक्षात ठेवा, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एकट्या सॉलिडच्या मालकीचा नसतो, एकट्या लिक्विडच्या मालकीचा नसतो. तो ह्या दोघांच्या मालकीचा असतो. म्हणजे या दोन्ही पेअरच्या मालकीचा असतो. म्हणजे याच्यातलं केरोसिनच्या ऐवजी तुम्ही वेगळं घेतलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलणार. म्हणजे तुम्ही आता समजा केरोसिन ग्लास ह्याचा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजला, समजा तुम्हाला 25 डिग्री सापडला, तर 5 वर्षानं पुन्हा तुम्ही जर घेतलं तुम्हाला तो तेवढाच सापडणार आहे. पण तुम्ही केरोसिनच्या ऐवजी जर वेगळं काहीतरी घेतलं, ग्लास तसाच ठेवला पण केरोसिनच्या ऐवजी वेगळं घेतलं, तर जोडी बदलली की तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही कोणाची प्रॉपर्टी आहे, ह्या जोडीची. म्हणजे इट इज अ पेअर ऑफ, शब्द कुठला वापरला बघा, इट इज अ पेअर ऑफ सॉलिड लिक्विडच्या पेअरची ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कोणाचा असतो, पेअर ऑफ सॉलिड लिक्विड पेअर किंवा सॉलिड लिक्विड पेअरची ही प्रॉपर्टी. मग आता याच्यामध्ये डेफिनेशन करताना आता बघा, मी आता तुम्हाला हळूहळू डेफिनेशन कडे घेऊन चाललोय. व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सिम्बॉल काय असतो, थिटा. इट इज अँगल, एवढं कळतं आपल्याला की हा अँगल आहे. अँगल बिटवीन, सांगा, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सॉलिड सरफेस. हा टँजंट आणि सॉलिड सरफेस सुरुवात कुठनं केली, फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि मोजलं कुठलं, मेजर्ड इनसाइड लिक्विड. अशा वेळेला तो जो अँगल असतो त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण कोणाचा, तर सॉलिडचा का लिक्विडचा, नाही, तो दोघांच्या मालकीचा असतो. इट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड लिक्विड पेअर. लक्षात आलं मी काय सांगितले ते. आता याच्यावर ना आपल्याला जर डेफिनेशन विचारली तर आता ती डेफिनेशन कशी असणार बघा. डेफिनेशन आता याच्यामध्ये मी सांगू शकतो बघा. आता याच्यामध्ये डेफिनेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर टेक्निकल डेफिनेशन जे आहे ते आता आपण बघूया. याच्यामध्ये नेहमी आपण जसं करतो तसं आहे बघा. व्हॉट इज मीन्ड बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता याच्यामध्ये एक एक शब्द महत्वाचे आहेत. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थिटा बिटवीन कोणाकोणामध्ये असतो हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण नेहमी करतो स्वतःला प्रश्न विचारायचा, लिक्विड अँड सॉलिड सरफेस. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणाकोणामध्ये असतो, लिक्विड अँड सॉलिड सरफेस.
इज डिफाइन्ड ॲज, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लिक्विड आणि सॉलिड सरफेस म्हणतो. इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन. आता आपण असं करायचं, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइन्ड ॲज असं म्हणायचं आपण. हे मधलं मला वाटत नाही महत्वाचं आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन. अँगल कोणाकोणामधला? द टँजंट स्पर्शिका ड्रॉन कुठं काढले? टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मग कॉन्व्हेक्स असेल तर कॉन्व्हेक्सला, कॉन्केव्ह असेल तर कॉन्केव्हला. बरोबर. टँजंट ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि कोण? अँड द सरफेस ऑफ सॉलिड. ह्या दोघातला अँगल. पण तो सुरुवात करताना कुठनं केले? ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दोघांच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून तो टँजंट काढलाय. आणि मोजताना कुठनं मोजायचं? मेजर्ड विदिन द लिक्विड. लिक्विडच्या साईडनं मोजायचं. लक्षात मी काय म्हणलं? मग आता अनेकदा बघूया, एक एकदा वाचा आणि आपलं मगाशी डेफिनेशन मॅच होते काय जरा बघूया आपण. बघा, व्हॉट इज मीन्ड बाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. बघा, टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस झालं. टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड. बरोबर. आणि सॉलिडचा सरफेस, सॉलिडचा सरफेस, सॉलिडचा सरफेस. आणि कुठनं काढले? फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. फ्रॉम पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि मोजायचं कुठलं? विदिन द लिक्विड. नेहमी कुठलं मोजायचं? विदिन द लिक्विड. बरोबर. फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड विदिन द लिक्विड. कुठून मोजायचं? लिक्विडच्या आतमधून मोजायचं. असा जो अँगल असतो त्या अँगलला काय म्हणायचं? इट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणाचा असतो? इट इज द सॉलिड लिक्विड पेअरचा असतो. मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगवलोय. सॉलिड लिक्विड पेअर यातलं एक जरी बदललं म्हणजे आता थोडक्यामध्ये इथं जर बघायला गेलं केरोसिन विथ ग्लास म्हणजे केस कुठली हो? पार्शियली वेट. या ठिकाणी 90 डिग्रीपेक्षा अँगल कसा झालाय बघा? कमी झालाय. याला काय म्हणायचं? अॅक्यूट अँगल म्हणायचं. लघु कोन मराठी मीडियम बरोबर आहे. पण ज्या वेळेला डज नॉट वेटची केस असते म्हणजे कुठली हो? मर्क्युरी विथ ग्लास. त्यावेळेला कॉन्व्हेक्स असल्यामुळे टँजंट बाहेर गेला बघा. मग ह्या साईडनं जर मोजलं तर हा अँगल 90 पेक्षा मोठा. त्याला आपण काय म्हणतो? ऑब्ट्यूस, विशाल कोन. बरोबर. पण ज्या वेळेला कम्प्लिटली वेट असतं म्हणजे थोडक्यात वॉटर विथ ग्लास त्यावेळेला सेमी कॉन्केव्ह असल्यामुळे हिथंच ह्या सॉलिड वरतीच टँजंट येतो. त्यामुळे तिथून तिथला अँगल किती असतो? 0. त्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो? 0. लक्षाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेहमी कोणाकोणामध्ये मोजायचा? टँजंट मध्ये आणि सॉलिड सरफेस मध्ये. टँजंट कुठून ड्रॉ करायचा? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून. बघा काय काय शब्द आले पाहिजेत. म्हणजे आणि मेजर्ड इनसाइड द लिक्विड. विदिन द लिक्विड. लिक्विडच्या साईडनं मोजलं पाहिजे. लिक्विडच्या आतून मोजायचं, लिक्विडच्या बाहेरून मोजायचं नाही. लक्षात आलं. मग अशा वेळेला जो तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो बरोबर आहे का? जो अँगल असतो तो काय असतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन कोणाचा असतो? इट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड लिक्विड पेअर. ह्या जोडीचा असतो सॉलिड लिक्विड पेअर. मग आता आपल्याला जर परीक्षेमध्ये डिफिनेशन विचारली तर आता न बघता सांगता येईल. सांगा बघू. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइन्ड ॲज द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड. टँजंट मधलं आणि सरफेस ऑफ सॉलिड मधलं कुठून काढलं? ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि मोजायचं कुठं? मेजर्ड विदिन द लिक्विड. लक्षात आलं. मग आपल्याला जर पार्शियल वेट असेल तर त्यावेळेला अॅक्यूट अँगल मिळतो. लघु कोन 90 पेक्षा कमी. जर डज नॉट वेट असेल कॉन्व्हेक्स शेप असल्यामुळे टँजंट बाहेर जाणार त्यावेळेला तुम्हाला कसा मिळतो? विशाल कोन ऑब्ट्यूस. आणि त्यानंतर कम्प्लिटली वेट असेल सॉरी म्हणजे थोडक्यात जस्ट वॉटर अँड ग्लास असं जर एखादा प्रकार असेल कम्प्लिटली वेट त्या केसमध्ये थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असतो. लक्षात आलं. मग आता आपल्याला परीक्षेमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं जर काय सांगतो कॅरेक्टरिस्टिक जर विचारल्या व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तर पहिली कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे सांगा? पार्शियली वेटच्या बाबतीमध्ये अॅक्यूट. फॉर एक्झाम्पल केरोसिन विथ ग्लास पहिली कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे? इन केस ऑफ लिक्विड हू पार्शियली वेट्स द सॉलिड त्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं आहे? 90 पेक्षा कमी. दॅट इज अॅक्यूट. दुसरं प्रॉपर्टी काय? इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड म्हणजे मर्क्युरी विथ ग्लास त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस. तिसरं लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड अशा वेळेला काय असतं? थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. त्यानंतर ही झाली 3 प्रॉपर्टी अॅक्यूट, ऑब्ट्यूस आणि 0. चौथी प्रॉपर्टी काय सांगणार? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज प्रॉपर्टी ऑफ सॉलिड लिक्विड पेअर. ही महत्वाची. ह्या दोघांच्या पेअरची ती प्रॉपर्टी असते.
बरोबर. यातलं एक सुद्धा बदलून चालत नाही. झाली चौथी. पाचवी काय सांगणार, लक्षात ठेवायचं, टेम्परेचर बदललं किंवा ह्यांच्यामध्ये जर आपण याचं काय बदललं, शुद्धता ज्याला आपण काय म्हणतो इम्प्युरिटी जर बदललं तर मात्र अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काय होतो, बदल होतो. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ टेम्परेचर अँड इम्प्युरिटी ऍडेड. तुम्ही याच्यामध्ये इम्प्युरिटी जर ऍड केली, अशुद्ध ऍड केली तर मात्र अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, बदलतो. ह्या झाल्याच्या प्रॉपर्टीज. लक्षात, म्हणजे महत्वाचं डेफिनेशन आहे. याच्यावरती आता मी नेक्स्ट लेक्चरला एक मोठं डेरिव्हेशन घेणार आहे. मी आधीच सांगितलंय हा चॅप्टर टोटली थ्योरेटिकल आहे. त्यामुळं हे मिक्सिंग आहे 11वी आणि 12वीचं. हे आता हा आत्ता चाललेला भाग हा 12वीचा भाग आहे. आता तुम्हाला ते सगळे 12वीला घेतले. लक्ष येते मी काय म्हणतोय. तर दररोज ते लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा. युट्यूब लिंकचे एवढे फायदे आहेत की तुम्ही पाहिजे त्यावेळेला डोळ्याला ताण न देता तुमच्या कनेक्टिव्हिटीच्या सहाय्यानं कुठे मिळते त्या ठिकाणी त्याप्रमाणे किती वेळा तुम्ही ते बघू शकता. लक्षात आलं. त्याच्यावरती एक मोठं मी डेरिव्हेशन घेणार आहे. तर त्यासाठी ही मी सगळी आज तयारी करून घ्यावी. तर तुमचे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन पार्ट असली पाहिजे आणि त्याच्या प्रॉपर्टीज माहित असल्या पाहिजेत. लक्षात, 3 प्रकारचे लिक्विड कुठले, पार्शियली वेट द सॉलिड, केरोसिन विथ ग्लास, डज नॉट वेट द सॉलिड, mercury with glass, completely wet, water with glass, acute up to 0 degree. लक्षात आलं. ही आणि ही नेहमी प्रॉपर्टी कोणाची, अँगल ऑफ क्वांटिटी प्रॉपर्टी एकट्याच्या मालकीची नसते, ती दोघांच्या पेअरच्या मालकीची असते. लक्षात आलं. सगळ्यांनी लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करत चला.